उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा कोकणात मोठं खिंडार पडताना आपण बघत आहोत। दापोली नगर पंचायतीमधील 5 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना खिंडार दिलेला आहे। आपल्यासोबत हेच 5 नगरसेवक आपल्यासोबत आहेत। काय नक्की कारण झालं की तुम्ही आज उद्धव ठाकरेंची साथ सोडतात आणि उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात? आम्ही जे वार्डातनं निवडून आलोय ते वार्डाची कामं करण्यासाठी म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिलंय। पक्ष ग्रामपंचायत किंवा छोट्या नगरपंचायती याच्यात पक्षापेक्षा जास्त लोकांना विकास महत्त्वाचा असतो। त्यामुळे आम्ही त्या विकासाच्या दृष्टीने कामासाठी इकडे आलो। पहिलं राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून आलो, परंतु तिथे आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमची कामं होत नव्हती, विकासाची कामं खुंटलेली होती। म्हणून आम्हाला आश्वासनं दिली गेली की तुम्ही उभाटात आलात तर तुमची सगळी कामं होतील आणि चांगले तुम्हाला विकास निधी मिळेल, म्हणून आम्ही त्या पक्षात प्रवेश केला। परंतु विधानसभेचा निकाल असा लागला की समोर उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, या सर्व पक्षांचं अक्षरशः पानिपत झालं आणि महायुतीची सत्ता अक्षरशः बहुमताने आली। त्यानंतर परत आमची निराशा झाली, आमची विकासाची कामं झाली नाहीत। आम्हाला दिलेली आश्वासनं म्हणजे कामांच्या बाबतीत असेल किंवा आमच्या बरोबर आलेल्या महिला नगरसेविका असतील, त्यांना नगराध्यक्षपदाची जी आश्वासनं दिली होती अशी कोणतीही आश्वासनं पाळली गेली नाहीत। म्हणून आम्ही निव्वळ हा विचार केला की योगेश दादा नामदार झाले, मंत्री झाले, त्याच्या आधी ते काम करत होते आणि आता तर इतका निधी आणलाय त्याने आणि विकास कामं एवढी जोरात चालू आहेत। त्यामुळे आम्ही विचार केला आपणही आपला वार्ड मागे का ठेवायचा, यासाठी निव्वळ आम्ही या दादांकडे आलेलो आहोत आणि दादाने आम्हाला तशी आश्वासनं दिलेली आहेत की तुम्ही मागाल ती कामं आम्ही देऊ, असं आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे दादा ती पूर्ण करतील। दादाने यांना पूर्णपणे आश्वासन केलेले आहेत की मागाल ती कामं देऊ आणि वॉर्ड मधली प्रत्येक काम हे पूर्ण होणार आहे। आपल्यासोबत शहर प्रमुख सुद्धा आहेत। काय हे आहे की काय तुम्ही सांगू शकते? आज खऱ्या अर्थाने 5 नगरसेवकांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केलेला आहे। मी दापोली शहराचा शहर प्रमुख आहे आणि माझी जबाबदारी एवढी आहे, त्यांनी एक आश्वासन माझ्याकडनं मागितलेलं आहे की आमचा जो काही विकास थांबलेला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे। त्या अपेक्षेने आज ते आलेले आहेत आणि ह्या अपेक्षा घेऊन आम्ही माननीय रामदासभाई कदम असतील आणि नामदार योगेशदादा कदम असतील यांच्याकडे गेलो। दादांनी पूर्ण विश्वासाने त्यांना सांगितले की कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आणि जो दापोली शहराचा आज आपण अवस्था जर बघितली तर लक्षात येईल की गेल्या 3 वर्षात कुठलंही असं उठाव काम झालेलं नाही आहे आणि आज खऱ्या अर्थाने जो 3 वर्षात जो राहिलेला विकास आहे तो आम्ही 2 वर्षात पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि दादांच्या मार्फत कुठेही दादा कमी पडणार नाहीत। जे आश्वासन दिलेले ते पूर्णत्वाला नाही आणि काही दिवसात म्हणजे आता आमचे 5 आहेत, अजून 8 नगरसेवक आहेत। काही दिवसात अजून आमच्याकडे काही कॉन्टॅक्टमध्ये नगरसेवक आहेत। जवळजवळ आम्ही 12, 13, 14 जणांचा ग्रुप तयार करू, गट तयार करू आणि ताकदीनिशी दापोली शहराला कामांच्या विकासाच्या मार्फत जनतेला खुश करू। उर्वरित नगरसेवक जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये ते सुद्धा लवकरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये येतील असा विश्वास शहर प्रमुख यांनी व्यक्त केलेला आहे। तन्मय दाते, कोकण न्यूज एक्सप्रेस, रत्नागिरी।